मी बाहेर बसलो होतो म्हणून. मित्रांनो नमस्कार, माझं नाव मोहन आहे, मी अट्टल दारुड आहे. सुदैवी आहे मी तुमच्यासारखाच, कारण एचा मेसेज मिळाला, इथं येत राहिलो, दारू थांबली आणि आज एक चांगलं लाईफ जगतोय. चांगलंचा अर्थ म्हणजे आज मी त्यांनी तर दिलं नसतं तर मी मुद्दाम मागणार होतो शेअरिंग. त्याचं कारण असं आहे की आज आपल्या प्रेरणा समूहाबद्दल आत्ता एवढ्यात मी इथं येण्यापूर्वी 1 तासभर झाला माझ्या पाशी येऊन एक जण फार भरभरून बोलत होता. तुम्हाला सांगतो मी, आपल्याकडे दत्ता यायचा बघा, दत्ता एम, माझा शाळेतला मित्र. मी 69 वर्षाचा आहे, तोही 69 वर्षाचा आहे. तो 68व्या वर्षी आला आणि कालच्या 17 तारखेला त्यांनी 1 वर्ष पूर्ण केलं. तर तो मला सांगायला आला होता की अरे मला तू तिथं दिसलास आणि बरं वाटलं वगैरे, आणि म्हटला प्रेरणा समूहामध्ये जी आत्मीयता मिळते, जे प्रेम मिळतं किंवा ज्या विषयांवर बोललं जातं, त्यामुळे म्हणला मला थांबायला फार मदत झाली. त्यांनी ना, मी त्याला बोललो होतो अगदी नवीन असताना तसं, सलग पूर्ण वेळ मग आतमध्ये बसून पहिली प्रार्थना ते शेवटची प्रार्थना 90 मीटिंग्स केल्यावर का त्यांनी. म्हणजे आपल्या ग्रुपला तर येतच होता, पण आपल्या ग्रुपच्या मीटिंग जेव्हा नसायच्या तेव्हा तो वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये जाऊन मीटिंग करत होता. आणि तो त्याच्या फील्डमध्ये आज खरं सांगायचं तर बाप माणूस आहे. इन ऑल रिस्पेक्ट बाप आहे तो त्याच्या फील्डमध्ये. पण त्यांनी 90 मीटिंग केल्यानंतर तो म्हटला आता नाही वाटत मला मी दारू पिन असो, तर मग येऊ नको का रे म्हणे. म्हटलं नको येऊ, तुझं मत कसं आहे माहीत आहे का, आपण म्हणजे मी तरी असं उगाच कोणाच्या तरी मुंडकीवर पाय दिल्यासारखं तू आलंच पाहिजे वगैरे असलं काय बोलत नाही मी कोणाला. आणि जर चुकून काही बोललो असलो तर ते त्याच्या काळजीपोटी बोलतो. तर त्याला म्हटलं मग नको येऊ, तुला वाटतंय ना. तर अचानक परवा 17 तारखेला त्याचा मला मेसेज आला. म्हटलं आज मला 1 वर्ष झालं म्हटला दारू थांबून, आणि आता मला तुला भेटायचं आहे. तर तो आत्ता संध्याकाळी भेटला होता मला. मी माझ्या आयुष्यात बघितलेला हा असा माणूस आहे. मी त्याला म्हटलं आता तू परत ये. अरे म्हटलं प्रेरणाला तर केव्हाही येणार मी. म्हटलं टोकन घेशील का. हो म्हटलं घेईन ना टोकन. ते आता क्लोज मिटिंगला डिक्लेअर करू आपण त्याला विचारून. मला काय सांगायचं आहे, मला त्याचं कौतुक काय आहे. 68व्या वर्षी तो माणूस मध्ये आला राव दारू थांबवायला, आणि तो थांबला. तो आत्ता 69 वर्षाचा आहे. त्याला म्हटलं हे सगळं इथं येऊन बोल तू, कारण नवीन माणसाला उगाचच असं वाटत असतं की आता काय माझी 50शी सरली, आता मी काय थांबणार, काय मिळवणार, काय होणार. अरे तसं नाही बाबा. 68व्या वर्षी माणूस येऊन एच्या मीटिंग करून दारू आनंदाने थांबवतो. तो आज काय काय सांगत होता मला, ते तो सगळं नंतर तुम्हाला सांगेल त्याच्या शेअरिंगमध्ये. पण तो इतका आनंदी होता माहिती आहे का. म्हटलं हे झालं ते झालं या वर्षात, ते झालं, इतकं काय काय सांगत होता माहिती आहे. तर मी खुश का, तर आपल्या प्रेरणा समूहाबद्दल तो भरभरून बोलत होता. अल्कोहोलिक्स अनॉनिमसबद्दल तो भरभरून बोलत होता. आणि तो खूप मोठ्या फील्डमध्ये असतो आणि तिथल्या सगळ्या लोकांना माहीत झालं होतं. आणि नंतर या वर्षभरात त्यांनाही माहीत झालं होतं की आता हे पित नाहीत. तर त्यांनी तिथं सांगितलं. तो म्हणला खऱ्या अर्थाने अल्टर्ड ॲटिट्यूड आहे हे, म्हणजे तो खूप मोठमोठ्या लोकांपर्यंत त्याच्या माध्यमातून
एचं नाव आणि प्रेरणा समूहाचं नाव गेलेलं आहे. तर हे मला तुमच्यापाशी शेअर करायचं होतं. मला फार बरं वाटलं बरं का. असं कोणतरी म्हणतं ना की तुमच्या ग्रुपमध्ये आल्यावर जी आत्मीयता मिळते, याचा अर्थ इतर ठिकाणी मिळत नाही असं नाही, परंतु इथं आल्यानंतर जे मिळतं ना, किंवा फॉलोअप केला जातो आपल्याकडनं, बोललं जातं नवीन माणसाशी, हे आपलं सगळ्यांचं सामूहिक यश आहे आणि हा आपला सामूहिक आनंद आहे. मित्रांनो, बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद.